1 2 3 1 2 3 माईक टेस्टिंग. आत्ता वाजले 1:30. अरे बापरे ट्रॅफिक. इकडूनच जाऊ बाबा. गुड आफ्टरनून मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. काय कडक वातावरण आहे. वाव. आजचा काय असा प्लॅन नाही आहे, चाललंय आपलं असंच. पहिलं हे ना ABSच्या लाईटचं काम करणार आहे मी आज. रोज करण लक्षात नाही राहत. काय वातावरण आहे. हा 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 हा, एक नंबर एक नंबर. अशा वातावरणात ना डायरेक्ट लोणावळा राईड मारायची इच्छा होती, पण आपण उठतच नाही ना सकाळी. आज आहे 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन्स डे. सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना व्हॅलेंटाईन्स डेच्या शुभेच्छा. आपलं काय, आपण सिंगल आहे, त्यामुळे या डेचा ना आपला काही संबंध नाही. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. लय भारी वातावरण आहे राव, एक नंबर. ट्रिप फ्यूल 37.0 किलोमीटर झालं. पेट्रोल टाकायला लागेल, नाही तर ढकलत नाही लागेल गाडी. 3-4 दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. कुठं गेलोच नाही. मग जिकडं गेलो तिकडं जरा घरच्यांसोबत बाहेरच्या कामांमुळं तेव्हा काय ब्लॉग बनवताच आला नाही. त्यामुळं आता 3-4 दिवसानंतर ब्लॉग बनवायला घेतला आहे मी. खरं तर कंटिन्यू आले पाहिजे ब्लॉग, पण जातच नाही कुठं. गाडीत पेट्रोल टाकले, निघालोय आता. क्वालिटी वातावरण आहे, चांगलं वातावरण आहे. आज व्हॅलेंटाईन आहे, कपल्ससाठी चांगले फिराय. आपण असंच एकटं फिरायचं. आपल्याला सगळे दिवस सारखे, कसला व्हॅलेंटाईन कसलं काय, सगळे सारखेच दिवस आहेत आपल्यासाठी. गाडी काढा, बोंबलत फिरा, एवढीच काम आहेत आयुष्यात आता. चार वेळा अँगल सेट करायला लागतो. अँगल मला कळतच नाही, एकदा लावलं ना पुढं मग नाही कळून येत. आता बघू काय माहिती कसं आहे काय अँगल. आता पहिलं जातो सर्व्हिस सेंटरला या माझ्या. हे ABSचं दाखवतं, टेन्शन नाही. म्हणजे लॉंग राईडला गेलं ना, लॉंग राईडला गेल्यावर मग कसं डोक्यात भीती नाही राहणार मनात काय ABSची. किती पण पळवा. चाललंय एक तर लोणावळा राईड किंवा महाबळेश्वर राईडला जायचं. बघू दोन्हीपैकी. लोणावळ्याला संडेलाच मज्जा आहे. सकाळी मॉर्निंग राईडला, संडे ब्रेकफास्ट राईड, त्यालाच मज्जा आहे. असं गेलं की कोणच नसतं, बोर होऊन जायची काम आहेत पूर्ण उन्हाने. पूर्ण मोकळं पाडलेलं असतं लोणावळा. ए अडचल काय टाइमपास लावलाय. साईडवाले काका कसे वागतात. काका गाडी वागतात. पब्लिक रिॲक्शन. बसवाले भाई, बसवाले डेंजर. गाडी हलती का मी हलतोय कळतच नाही. ट्रॅफिक. आपण थोडा प्रयत्न करू गाडी हळू चालवायचा. लईच ट्रॅफिक आहे का. टाकू का मधनं. नको बाबा. भीतीच वाटते अशा ह्याच्यातनं टाकायला. सेफ राईड ब्रो. एवढे ट्रक येतात कुठं रे. येईल ना.
फोर व्हीलरमध्ये ब्लॉगिंग सुरू करावं असं वाटतंय मला आता, कारण बऱ्यापैकी जास्त तर फोर व्हीलरच घेऊन जातो, त्याच्यामुळं चाललंय की ब्लॉगिंग फोर व्हीलरनेच करावं आता. बघू आपण दोन्ही करू, मोठं ब्लॉग पण करून फोर व्हीलरमध्ये पण ब्लॉग बनवू आपण, जसं जमन तसं. चच्चा जल्दी चलो. चला आलो यामा आला. फोर्डच्या बॅक साईडला यामाचं सर्व्हिस सेंटर आहे. अरे दीदी चल ना लवकर. इथं फोर्ड किया, फोर्डच्या बॅक साईडलाच आहे. अरे आज वार काय आहे? चालू आहे का? आई शपथ, बंद आहे राव. बंद आहे का चालू आहे? आहे 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 चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे चालू आहे. माझी गाडी पुढे आहे ना, तिकडे सगळं चेक करते ते ABS BBS सगळं. ABS चेक करते, फ्यूज ABS सगळे चेक करते. निघालो आहे सर्व्हिस सेंटरमधनं. त्यांनी सेन्सर वगैरे सगळं चेक केलं. आत्ता तर लाईट गेली आहे ते म्हणते, ते अचानक येते मध्ये काहीतरी. गाडी म्हणले 3 दिवस सोडायला लागेल. काय विषय, सगळं तर चेक केलं आहे ते म्हणतात, फक्त आता मोटर चेक करायची. जास्त काय हे नाही काम, वरच्यावरच आहे, पण त्यासाठी गाडी सोडायला लागेल. काय विषय, राईडला कसं जायचं हे असं जे लाईट बीट लागली ना. बघू, आत्ता तर लाईट बंद झाली, ABS पण वर्क करते, मध्ये लाईट लागते परत. जवळजवळ 1 तास बसले तिथे, 1 तास त्यांनी सगळं चेक बिक केलंय. भाई वातावरण एक नंबर आहे. जाऊ का गाठाव तसंच? मस्त वातावरण आहे. असं वाटतं पाऊस पडणार आहे आज. पडला तर चांगलंच आहे. वातावरण एक नंबर आहे. या वातावरणात ना राईडला जायची एवढी इच्छा आहे ना भाई. संडेला कधीच हे वातावरण नसतं. संडेला हे वातावरण पाहिजे लोणावळा बिनावळा राईडला जाताना. अँगल सेट केलाय आता सांगा कसं आहे, बरोबर आहे का? आता मला नंतर जेव्हा घरी पोहोचन तेव्हाच कळेल अँगल बरोबर आहे का चुकीचा लावलाय. मला तर वाटतंय आता बरोबर असन कदाचित. बसवाले साईडचं लाईट लागली नाही राव आता ABSची. हे बघा, डेंजर ॲक्सिडेंट झालाय वाटतं. आता जाऊ डायरेक्ट घरी. लय वेळ राव, 1 तास लावला. 1 तास नसतं, सेन्सरच चेक करतायत, हे चेक करतायत, ते चेक करतायत, तरी त्यांना कळलं नाही काय विषय आहे ते. शेवट त्यांनी वैतागून म्हणले गाडीच सोडून जावा, मोटर चेक करायची. तर मला वळायचं आहे, कसा वळू? जाऊ दे, सुटला आहे सिग्नल. अरे चल ना भाई. नुसती गर्दी. लोक कसे वागतात तोंडाकडं.
लाईट बंद झाली ना एवढं बरं वाटतंय ना. उद्याच लगेच राईडला जायची इच्छा होती. ते लाईटमुळं मी जात नव्हतो सारखं, म्हणजे ABS वर्क नव्हतं ना करत, त्याच्यामुळे मी जास्त लांब कुठं जात नव्हतो. कारण हायवेला गेलो, लोणावळा राईडला गेलो की गाडी पळवणार, आणि ते ABS वर्क नाही करत, ती गाडी स्केट होती, मग भीती वाटते. लीन वगैरे मारताना उगाच डायरेक्ट घसरले तर कशाला उगाच, त्याच्यामुळे मी इतके दिवस जात नव्हतो राईडला. पण आता बघू, लाईट तर झाली आहे बंद, जाऊ आपण उद्या किंवा परवा जाऊ, किंवा संडे तर आलायच आता, संडेला जाऊ, पण जाऊ. बाय बाय. ओ हवा आज हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. फुल गर्दी आज कॅफेंना. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. लोई सोसायटीमध्ये बॅक टू बेसिक्स. डिओवर चाललो आहे आता. आपली गाडी तिकडे 0356. त्या गाडीवर काय आणता येत नाही ना, घरची कामं सांगितलं. आता मम्मीने काम सांगितलंय, याच्यावर जायला लागणार. आलोय रिटर्न घरापाशी. घरात ना छोटं होण्याचं ना, म्हणजे लहान असण्याचं ना ॲडव्हान्टेज पण आहेत, डिसॲडव्हान्टेज पण आहेत. डिसॲडव्हान्टेज म्हटलं ना पाहिजे, हे कामं सांगतात राव. जाऊ घरी आता, परत मगरपट्टामध्ये पण जायचं. आत्ता आलोय मगरपट्ट्यात. एक फ्रेंड आहे, ती तिच्याकडे काम आहे. व्हॅलेंटाईन वगैरे तसलं काही नाही, तर म्हणसन व्हॅलेंटाईनच्या दिवशी कोणाला भेटायला गेलं आहे. ऑफिस रिलेटेड काम आहे, त्याच्यामुळं आता करतोय तिचा वेट. ती कधी येते काय माहिती. क्या बडबडो मत ये क्या, मैं इथे गेलो, मी इथे गेलो, ऐसा मत बोलो. कुठे गेलो? पता नहीं किधर गए थे. पोरींच्या गाडीत ना कधीच पेट्रोल नाही. रात्रीचं मोठं ब्लॉक करण्यात काहीच अर्थ नाही. काही मला तर नाही वाटत काय नीट दिसत असेल. सगळा अंधारच दिसत असणार आहे. त्यामुळं आता बंदच करावं वाटते, पण घरी जाऊन करतो. असं राहिलंच किती घर, 2 मिनटात तर घरावर कशी जाईल. किती खड्डे किती वेळा रोड बनवतात ना, तोडत्यात बनवतात. असले खड्डे केले आहेत. अयो जाऊ द्या काका, होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी, नका चिडू. चालू आहे का नाही रेकॉर्डिंग? हाय चालू आहे. म्हणजे उद्याचं काय फिक्स नाही. रिक्षा हेल्मेटच्या वायझरमुळं असं वाटतं लय मध्यरात्री गाडी चालवते का काय, बरं लय लेट नाईटला फिरत असल्यासारखं वाटायला लागलं. आत्ताशी 7:30 झालेत. वाऊची नंबर प्लेट. आत्ता आपण चाललोय FC रोडला कॉफी प्यायला. आत्ता किती वाजले? 10:30 वाजले. कॉफी पिऊ आणि मग घरी येऊ. कधी काही खाऊ पिऊ वाटतं आपल्याला, वाटलं की लगेच जायचं. जाऊ आता मित्राला घेऊ, अनिकेतला, आणि त्याला घेऊन जाऊ, मग कॉफी पिऊन येऊ. आलो आहे PK बिर्याणी खायला.
वाजलेत आणि आपण आत्ता आलो आहे घरी. करूया आजच्या ब्लॉगला इथंच एंड आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.